नमस्कार, मी अभिजित देशमुख जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत करतो। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका अवघ्या 2 ते 3 महिन्यांवर येऊन ठेपल्यात। यंदा ही निवडणूक पॅनल पद्धतीने होणार आहे, त्यामुळे एकंदरीतच विविध राजकीय पक्षांनी सध्या एकच कंबर कसलेले पाहायला मिळते। आपण केलेली विकास कामं ही सत्ताधाऱ्यांकडून जनतेसमोर ठेवण्यात येत आहे, तर विरोधकांकडून देखील या विकास कामांचा खरपूस समाचार घेतला जातो। या पार्श्वभूमीवर जनतेसमोर या समस्या मांडण्यासाठी राजकारण्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी जिल्हा वार्ताने इलेक्शन सामना नावाचं सदर सुरू केलं आहे। आज आपण आहोत ते पॅनल क्रमांक 9 मध्ये। या पॅनल क्रमांक 9 मध्ये अनेक दिग्गज नेते आहेत जे यंदा पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। एकंदरीतच स्टेशन परिसरातील हा जो पॅनल आहे, हा पॅनल सुरू होतो स्टेशन परिसरापासून ते जवळपास सहजानंद चौकपर्यंत, म्हणजे एकंदरीत हे जे चार प्रभाग मिळून हा एक पॅनल तयार करण्यात आला। या प्रभागात गेल्या काही वर्षांमध्ये काय विकास कामं झाली आहेत, कोणती रखडली आहेत, इथल्या जे मातबर जे नेते आहेत त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे आज आपण या चर्चासत्राच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत आपण या ठिकाणी पाहू शकता मनसेचे तसेच शिवसेनेचे देखील नेते आहेत, उबाटाचे देखील सध्या इथे या ठिकाणी लोकप्रतिनिधी आपण चर्चासत्रामध्ये सहभाग घेतलेला आहे। एकंदरीतच आपण आता थेट उबाटाच्या आधी पदाधिकाऱ्यांकडे जाऊया। काय सांगशील, एकंदरीत काय वाटतं तुम्हाला या हा जो पॅनल क्रमांक 9 आहे यात कोणती विकास कामं आत्तापर्यंत झाली आहेत? विकास कामं सांगायचं म्हटलं की आता विकास कामाबद्दल बोलायचं झालं तर शहराचे जे विकास कामं जे आहेत ते प्रशासक आहे आता, म्हणजे आता सध्या पॅनल बॉडी नसल्यामुळे नगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळं तर विकास कामाची बरीचशी अशी कामं जी रखडलेली आहे। आज महाराष्ट्र म्हणजे राज्यामध्ये, शासनामध्ये, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट ह्यांचा जो प्रशासकावर जो अंकुश हवा आहे, त्यांना जी कामं करून घ्यायला पाहिजे, महापालिकेकडनं जी काय कामं करून घ्यायला पाहिजे ती आत्तापर्यंत सगळी रखडलेली आहेत। कारण का पॅनलवाडी नगरसेवक नसल्यामुळं सर्व पक्षाचे नगरसेवक ज्यावेळी शहरामध्ये असते, तर मग ती ऑपोजिशनमध्ये असो किंवा सत्ताधारी असो, त्यावेळी सर्वसाधारण नागरिकांना जी काय प्रश्न आणि समस्या जे काय असतात त्या लोकांची त्या नगरसेवकापर्यंत पोचली जातात आणि ती महासभेमध्ये केली जातात। पण आज आयुक्त हा संपूर्ण, महापालिका ही सगळी कंट्रोल ही संपूर्ण, म्हणजे आता आजच्या तारखेनुसार प्रशासन दाद देत नाही असं? प्रशासन दाद देणारच नाही, कारण काय ह्या लोकांना आपल्या पॅनलमध्ये, आपल्या प्रभागामध्ये आमचे येणाऱ्या आता आगामी निवडणुकामध्ये आमच्याकडे कसे आमचे नारळ फोडले जातील अशा प्रकारची ही सगळी जी काय कार्य चालू आहेत, तर सध्या म्हणजे आम्ही सर्वसाधारण लोक जी आता नागरिक जे आहेत आणि जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जणू काही आता येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये ह्यांची कामं झाली म्हणजे आमच्या मतदारांना जो काही डिस्टर्बन्स होईल, अशामुळे ही सगळी गळचिपीच आली आहे। तर ह्यांनी ह्या सगळ्या मतभेद न करता नागरिकांची कशी कामं झाली पाहिजे ह्यावर लोकांकरता तरी राजकारण सोडून सामाजिक दृष्टीकोनाने यांनी काम केलं पाहिजे असं माझं। नारळ नुसते फोडले जातात असा आता आरोप केला, काय म्हणणं? नक्कीच नारळ तर फोडले जातात, पण प्रत्यक्ष काम होत नाही। कारण का मी माझ्या वॉर्डातले स्थानिक नगरसेवक आहेत, त्यांचे काही गोष्टी मी बाहेर काढलेल्या आहेत की काम न करता बिलं काढली गेलेत। मग हे फक्त नारळ फोडून फक्त बिलच काढायचे कामं करतात का, अशी माझ्याकडे माहिती आहे। दुसरी गोष्ट, वारंवार इलेक्शन येतात जातात, फक्त आमच्या मल्हारनगरमध्ये आम्ही पावसाळ्यात पाणी भरतं, लोकांचं आर्थिक नुकसान होतं आणि शासनाकडून कुठल्याही भरपाई दिली जात नाही। आणि दरवेळेस सांगितलं जातं वृक्षसंगम, अरे वृक्षसंगमवरती मग छत्रछाया कोणाची आहे? वृक्षसंगम का तोडलं जात नाही? कारण का जर वृक्षसंगमच्या खाली नाला आहे तर पहिले कोंबडी आली का अंडा आला, मग वृक्षसंगम आला का नाला आला? मग त्या नाल्याला फक्त एकंदरीत नारळ फोडले जातात असा आरोप आहे तुझा? मोरे साहेब, सत्तेत सहभागी आहात, शिंदे गटाचे तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहात, आधी देखील लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सभागृह गाजवलेले आहेत। आत्ता पाहिलं तर विरोधकांचा आरोप आहे फक्त नारळ फोडले जातात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून। निवडणुका आल्यात म्हणून विरोधकसुद्धा विरोधचा आयुध जे आहे ते वापरत आहेत। ह्या ठिकाणी जो पॅनल क्रमांक 9 जो आहे, ह्या 9मध्ये शिवसेना भाजपचं निर्विवाद सत्ता आहे। या ठिकाणी शेर समीर, आमचा नाना पेनकर आणि खेमा असे 3 शिवसेना भाजपचेच नगरसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांचे प्रश्न जे नागरिकांच्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम आम्ही या सातत्याने या ठिकाणी केलेलं आहे। ॲक्च्युली हा जो आहे तो दाटीवाटीचा पॅनल आहे। ह्यामध्ये विकास कामाच्या वेळी रस्ते महत्त्वाचे आहेत आणि रस्ते जे आहेत त्याचे कामं 25 वर्ष सत्ता आहे तुमची महापालिकेमध्ये, यांचा पुन्हा पुन्हा तोच आरोप होतो की फक्त नारळ फोडले जातात, विकास कामं जशी त्यांना पाहिजे तशी होत नाहीत।
नाही, नारळ फोडली जाते हा कल्याण शहराचा प्रश्न झाला. पण पॅनल क्रमांक 9चे जर तुम्ही एका कल्याण शहराच्या विषयात बोलत असाल तर हा ठिकाणी आत्ता तुम्ही जे उभे आहेत या ठिकाणी जे सुशोभीकरण आहे ते अस्मिता मोरे क प्रभाग समितीचे सभापती असताना हे संपूर्ण काळा तलाव जे भगवा तलावाचं सुशोभीकरण केलं आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये विकास जे झालेले आहेत कोणते विकास कामं झाले आहेत पॅनल क्रमांक 9मध्ये? आता बघा, स्मार्ट सिटीचं काम असून द्या, काळा तलावाचं असून द्या, गणेश घाट असून द्या, अनेक प्रकारची कामं जी आहेत या पद्धतीने केली. काही BOTची कामं जी रखडली आहेत त्याच्यामुळे जो गोंधळ झाला की त्यावेळी 20-20, 30-30 वर्षासाठी त्यावेळच्या महासभेने ठराव पारित करून ह्या BOTच्या लोकांना दिले. ते BOTचे प्रकल्प रखडले गेले, त्यामुळेच सत्ताधारी पक्षाचं नाव खराब झालेलं आहे. यांचा आरोप खरा आहे हा नारळ फोडले जातो? BOT प्रकल्प जो आहे या बाबतीत मात्र विरोधक बोलतात की आम्ही बोलतोय ना, BOT प्रकल्प रखडले गेल्यामुळेच हा पद्धतीचा प्रश्न विचारला जातोय. यांचा यांचं जे म्हणणं तुम्ही ऐकलं, तुमचं काय म्हणणं आहे? मी प्रथमतः आपण हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानते. आणि आत्ताच अरविंदजी मोरे यांनी जे सांगितलं की त्यांच्या अस्मिता मोरे जेव्हा नगरसेविका होत्या तेव्हा हे सुशोभीकरण वगैरे झालं. आज तुम्ही बघितलं 25 वर्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपांची यांची सत्ता होती. हे म्हणतात की रस्ते, आता हे तर नगरसेवक होते, त्यांच्या मिसेस नगरसेविका होत्या, मग तेव्हा त्यांना रस्ते नाही आठवले? जेव्हा ते जोशीबाग ह्या प्रभागातनं त्यांच्या मिसेस निवडून आल्या तेव्हा तिथली गटारं नाही दिसली, तिथली कामं नाही दिसली यांना. जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा ते पूर्वीचे रहिवासी होते हे त्यांना आठवतं, परंतु कामं करताना त्यांना कधीच हे आठवलं नाही. किंवा आता इलेक्शन होऊन गेल्यानंतरही आठवलं नाही की अरे मी तिथला रहिवासी होतो. फक्त इलेक्शन आलं की स्वतःची पोळी कशी भाजून घ्यायची हे त्यांना उत्तमरित्या माहिती आहेत. आणि आत्ता आत्ता त्यांच्याकडे त्यांनी जो काही निधी आणला होता त्या निधीमध्ये 13 ते 14 कामं आहेत. त्या कामांची टाईम पिरियड पण निघून गेला. आज मी कित्येक वर्ष म्हणजे 1 ते 1.5-2 वर्ष मी त्या शौचालयासाठी पाठपुरावा करते. त्यांनी निधी आणला मान्य, पण निधी आणल्यानंतर पाठपुरावा मी करते. आणि ते आत्ता फक्त आचारसंहिता लागेल म्हणून तिथे फावडा मारून एक फोटो काढून ठेवला आहे त्यांनी, पण कामाची पूर्तता नाही. मग फक्त इलेक्शन आलं की तिथले जे श्रेय लाटायचं आणि इलेक्शन आलं की ते जागे होतात. तोपर्यंत ते एकदम मस्त आराम करतात, काही हरकत नाही, तो त्यांचा भाग आहे. परंतु कोणतीही कामं मग एवढ्या वर्षात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना महानगरपालिका सोडू द्या, ते तर त्या 9 नंबर पॅनलच्या आत्ता जो पॅनल आहे तिथेच आळीतच तिकडे राहत होते. तिथला कोणता विकास झाला? आज जसं आमच्या कपिलनी सांगितलं की रूपसंगम नाल्याच्या जो काही आहे प्रश्न, त्यामुळे आज जोशीबाग आणि मल्हारनगर यामध्ये सातत्याने पाणी भरतं. आज हा स्टेशनच्या जवळचा परिसराचा एरिया आहे. आज तुम्ही बघितलात कल्याण स्टेशनला उतरल्यानंतर इतकी गलिच्छपणा आहे, तो कधी नष्ट करण्याचा प्रयत्न केला का? स्वतःची पोळी भाजायची, स्वतःची प्रॉपर्टी करायची. आज जोशीबाग यांच्या किती प्रॉपर्टी आहेत याचा विचार करा. एकंदरीतच प्रतीकजी काय सांगाल? आता विरोधकांनी आरोप केलेला पुन्हा एकदा, काय विकास कामं झाली आहेत तुमच्या पॅनलमध्ये, तुमच्या प्रभागांमध्ये? खरं तर आज आता आपण बघायला गेलो तर हा आपण जो चर्चासत्र ठेवली ही पॅनल नंबर 9साठी ठेवली. तर आज आपण पॅनल नंबर 9बद्दल बोललो तर आज प्रभाग क्रमांक 36 हा पॅनल नंबर 9मध्ये येतो, जो बैल बाजार आणि स्टेशन परिसर आहे. तिथे तुम्ही यांची काहींचे विरोधकांचे येतं की नारळ फोडतात. आज नारळ फोडतात तर नारळाचे जे आपण कामं करतो ती कामं पूर्णतःच पण नेलेली आहेत. आज तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. आज मीरा हॉस्पिटलचा रोड आहे जो सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे. इंटरनल लोक उद्यानची सगळी कामं आहेत ती झालेली आहेत. त्याच्यानंतर वॉलचं जे 70 लाख रुपयाचं काम आम्ही जे केलेलं आहे, ती जी नाल्याला सर्वात मोठा नाला हा आमच्या परिसरातून जातो, त्याला आम्ही ती वॉल जी बांधायची आहे ती आम्ही बांधून दिलेली आहे. लोकांचे सर्व प्रश्न तिथे पूर्ण होत आहेत. थोडेफार काय इकडे तिकडे असतात, त्याच्यावर विरोधक नुसते नेहमीच असतं की आम्ही विरोध कसा करावा, हा त्यांचं काम आहे. आणि इलेक्शन आल्यावर ते पण त्यांच्या बरोबर आहे की बाबा त्यांना विरोध करायचा आहे. दुसरं काही नाही. कामं जी एवढी आहेत ही सगळी तुम्ही बघू शकतात. आज सर्वात मोठा 500-600 करोडचा प्रोजेक्ट आहे जो कल्याण डोंबिवलीसाठी. आज पूर्णतः आपण कल्याणचा विचार केला तर तो सर्वात मोठा प्रकल्प जो आहे तो कल्याण स्टेशनला होतोय, सॅटिस नावाचा. हा प्रकल्प कुठेतरी रखडत चाललेला असं
वाटत नाही सत्ताधाऱ्यांना? नाही, रखडत असं नाही, कारण आज तुम्ही त्याच्याबद्दल म्हणजे विरोधक हे विरोध करत असणार, पण तुम्ही आज त्याच्याबद्दलचा जरा विचार केला तर स्टेशन हा दररोज कमीत कमी ते 1.5 ते 2 लाख लोक तिथे आज ये जा करत असतात. तो प्रकल्प करत असताना त्यांना जागा मिळत नाही आहे. आज पायलिंग करत असताना आम्ही बघितले तिकडे की पायलिंग करत असताना आपले जे ड्रेनेज लाईन्स असतात किंवा त्याचे आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे आधीचे नकाशे नाही आहेत, त्यामुळे ड्रेनेज लाईन्स तुटत आहेत. त्या तुटल्यामुळे आपल्याला दुसरं परत कुठेतरी हलवा काय करा असे प्रकल्प कामं करायला लागत असतात. हा थोडासा वेळ होतो आहे. नक्कीच आम्हाला पण वाटतं आज एक शहरातला नागरिक असताना ती कामं लवकरात लवकर झाली पाहिजे, हे आमचं पण हे. पण त्यांची पण प्रश्न समजून घ्यायला पाहिजे, कारण रात्री आपण काम करू शकत नाही आहे, कारण का रात्री गेलं तर रहिवासी आहेत तिकडे सर्वात जास्त हॉस्पिटल्स आपल्या एरियामध्ये येत आहेत. आपण रात्रीच्या प्रकल्पात कामं नाही करू, रात्रीच्या टायमामध्ये काम नाही करू शकत. तर थोडंफार लेट होणं हे आम्हालाही समजतं, पण जास्त लेट झालं असेल तर विरोधकही बरोबर आहेत की त्यांनी त्याच्यावर अंकुश ठेवायला पाहिजे. आज इलेक्शन झाल्यानंतर आम्ही म्हणजे जे लोकप्रतिनिधी निवडून येतील ते त्याच्यावर थोडंफार अंकुश ठेवायचा प्रयत्न करतील. आपल्यासोबत भाजपचे देखील सध्या पदाधिकारी आहेत. अनिल पंडितजी, अगदी ज्येष्ठ नगरसेवक आहात, गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत तुम्ही नगरसेवक होतात. एकंदरीत आता जर बघितलं तर विरोधकांचा पुन्हा तोच आरोप होतो आहे की सत्ताधारी इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून हे नारळ फोडण्याचं काम करतात. काय म्हणणं आहे तुमचं? निवडणुका आल्या का अशा प्रकारचे उद्योग सुरू होतात, हे सर्व श्रुत आहे. परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये यापूर्वी कोणी काम केलं याचा लेखाजोखा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे, मी कुठल्याही वादामध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु या शहराची आपली जी बांधिलकी आहे ती बांधिलकी जोपासण्याकरता बघा लोकप्रतिनिधी येत असतात, लोकप्रतिनिधी जात असतात, परंतु लोकप्रतिनिधीचं काम काय? जो तुम्हाला टेन्युअर दिलेला आहे त्या टेन्युअरमध्ये तुम्ही प्रामाणिकपणे नागरिकांच्या हिताची कामं केली पाहिजे. आणि ती करत असताना कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न ठेवता आपण लोकांचं दायित्व स्वीकारलं आहे आणि ते दायित्व स्वीकारल्यानंतर दुजाभाव कोण करते, लोकप्रतिनिधी की सत्ताधारी? मी सांगतो ना, मी काही लोकप्रतिनिधींविषयीच सांगतोय. दुजाभाव करतात. हा कोण करतं? नाही, मी कोणाच्या नाव या ठिकाणी घेणार नाही, परंतु ही वस्तुस्थिती सत्तेत आहात, शिवसेना शिंदे गटासोबत तुमची युती आहे, नेमकं दुजाभाव कोण करतं? नाही, आमच्यामध्ये दुजाभाव नाही. तुम्हाला असं वाटत असेल की शिंदे प्रशासन दुजाभाव करतं? आता प्रशासकीय राजवट असल्यामुळे ते होणारच आहे. प्रशासकीय राजवट 5 वर्ष असल्यामुळे, लोकप्रतिनिधी असल्यामुळे अनेक अडचणींना आज कार्यकर्त्यांना सामोरं जावं लागत आहेत. मग ते अनेक प्रकल्प असो. आज जे माझं म्हणणं असं आहे का आज महायुतीचे आमदार आहेत या कल्याण डोंबिवली शहरामध्ये, खासदार आहेत. फक्त आपण जर बघितलं तर भिवंडी लोकसभेचा खासदार फक्त राष्ट्रवादीचे आहेत. कल्याण लोकसभेला श्रीकांत शिंदे खासदार आहेत, 4 आमदार महायुतीचे आहेत. असं असताना देखील तुम्हाला अडचणी येतात? अडचण आम्हाला येण्याचा प्रश्नच नाही. प्रशासनानं आणि शासनानं जी काही कामं दिलेली आहे, उदाहरणार्थ असो समजा मेट्रो असेल किंवा तुमचा रिंग रोड असेल किंवा आपला रस्ते असतील, ह्या संदर्भामध्ये शासनाने अत्यंत भरीव अशी मदत केलेली आहे. त्याचं काम दृष्टिक्षेपात यायला वेळ लागेल याची मला खात्री आहे. परंतु आज परिस्थिती कसं आहे का जी कोंडी होते आहे ती कोंडी सोडवण्याकरता आज आपल्याला जरी वाटत असेल की हे काम लवकरात लवकर होत नाही, परंतु मी निश्चितपणे आश्वस्त करू चाहतो आपल्याला का येणाऱ्या काळामध्ये कल्याण शहराचा जो प्रकल्प आहे, जो स्टेशन परिसराचा प्रकल्प आहे, मेट्रोचा प्रकल्प आहे, तो निश्चितपणे अतिउत्तमरित्या मार्गी लागेल. पण त्याच्याकरता थोडी नागरिकांनी सुद्धा शासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि नागरिकांनी सहकार्य करावं आता असं सत्ताधारी बोलतात. नागरिक अशा कोणाकरता सहकार्य करणार? नागरिकांचे प्रश्न जर सुटले तर त्यांना सहकार्याची भूमिका. आता माझ्या घराच्या शेजारी कचरा पडला आहे तर मी असा विरोध करेल का हा कचरा उचलला नाही गेला पाहिजे? प्रशासकावर तुमची वचक नाही, प्रशासकावर तुमची अंकुश नाही, त्याच्यामध्ये नागरिकांचा 25 वर्ष सत्ता होती, शिवसेनेत 3.5-4 वर्षापूर्वी फूट पडली आहे. मात्र त्यावेळी देखील तुम्ही सत्तेत होतात, आज तुम्ही विरोधात बोलताय. काय नेमकं विकास झाला आहे? हा जो भगवा तलावावर आज जी आपली मुलाखत होते ह्याच्यामध्ये सन्माननीय सचिन भासरे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. विकास झाला आहे? विकासाच्या गोष्टी धडे शिकवायला गेले होते असे बरेचसे विकास आहेत. सिमेंट काँक्रिटीकरण जेव्हा झाला होता 1995 साली महापालिकेच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यावेळी जो विकास झाला त्यावेळीची तत्काळी
स्टँडिंगचे अध्यक्ष चंद्रकांत भुईर साहेब, त्यांच्या काळामध्ये जो विकास झाला सिमेंट काँक्रिटीकरण, आजही एक खड्डा पडला नाही, विकास झाला आहे. त्यावेळी महापालिकेचे उभाटा ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढणार. उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष फक्त विकासाच्या मुद्द्यावरच समोर जाणार आहे. माझा महापौर झाला पाहिजे, तुझा महापौर झाला पाहिजे, या महापौराच्या ह्याच्यावर निवडणूक लढणार नाही. एक छोटासा मी उदाहरण देईल. अभ्यासक आहे पॅनल 9चा आता जो विषय आहे आपली मुलाखत त्याच्या विषयावर आहे. अभ्यासिका आहे, गरीब विद्यार्थी, शहराचे विद्यार्थी त्या अभ्यासिकामध्ये 100-200 रुपयाच्या ह्याच्यामध्ये ते शिक्षण तिकडे शिकत आहेत. त्या अभ्यासिकाकरता शिंदे गटाच्या एक माजी नगरसेवकांनी कॉन्ट्रॅक्ट घ्यावा आणि तो कॉन्ट्रॅक्ट चालू 1500 ते 2000 त्यांच्यावर लाटावा. सेवकाचं नाव आता मला वाटतं त्या निलेश शिंदे म्हणून जे आहेत, आप्पा शिंदे, त्याच्यावर असा बोर्ड लिहिलेलं आहे. मग त्या गरीब विद्यार्थ्यांकरता तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट घेण्याकरता तुम्हाला रानमोकळा पडलेला आहे ना. मग त्याच्याकरता 2000-1500ची जी अभ्यासिका जी आता तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर घेणार आहे, त्या गरीब विद्यार्थ्यांचा विचार करणार कोण? राहून द्या ना. उल्हासनगर महानगरपालिकेला 4 माळ्याची इमारत आहे, इकडे एकही रुपये फी नाही आहे. त्या तिकडे तुम्ही लक्ष तो धडा घेऊन तुम्ही कल्याण महापालिकेला तेवढी सवलत ठेवा ना. आज 1500 रुपये मी माझा तो आंदोलन घेतला, भीक मागे आंदोलन करून त्यांच्याकडे 664 रुपये देऊन आज आयुक्तांना निर्णय घ्यावा लागला, त्याच्यावर स्थगिती आणली. आणि आज मला आनंद होतो आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळी आंदोलन घेतला, आज त्या अभ्यासिका ह्यांच्या घशामध्ये जाता जाता वाचली आणि ते मुलं त्याच्यामध्ये शिकत आहेत. तुम्ही कुठला आव्हान आहे? महापौराचं आव्हान आहे. अरे ती निवडणुका अजून ती पडली, होईल तेव्हा होईल. माझा महापौर झाला पाहिजे असं काय म्हणत नाही का? माझ्या प्रभागात माझ्या शहरामध्ये विकास झाली पाहिजे, रोड झाले पाहिजेत. आणि मी काय चुकीचा म्हणालो आहे? निवडणुकीच्या तोंडावर आल्यानंतर तुम्ही विकास कामं तुम्हाला सुचतात. आम्ही 15-20 वर्ष विकासाची कामं करतो, 4 वेळा डांबरीकरण केलं आहे, मग दवाखान्याची कामं केले. रुक्मिणीबाईच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा 11 ॲम्ब्युलन्स माझ्या मागणीवर आलेली आहेत, आम्ही त्याचा काही गाजावाजा केलेला नाही आहे. निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही हा जो मतं मागण्याकरता ही जी काय आता तुम्ही लोकांसमोर जी आता ही आव्हान आहे, त्या आव्हानला लोकांना समजदार आहे, मतदार समजदार आहेत का येणाऱ्या आगामी 3 महिन्याच्या निवडणुकीच्या वेळामध्ये तुम्ही जो का आव्हानतात काम करायचं विकासा, तर 20 वर्ष तुम्ही काम करा, लोक तुम्हाला ॲप्रिशिएट करा. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आव आणतात असं म्हणण्यात आहे. हे बघा, निवडणुका समोर आहेत, दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. कोणी महापौर कुणाचा यावरून सध्या भांडणं वल्गर हे महापौर जो आहे, ज्याचे नगरसेवक जास्त त्यांचा महापौर होणार. आणि या ठिकाणी विरोधक म्हणजे नावाला सुद्धा शिल्लक नाही आहेत. मला तर म्हणायचं आहे की आता उबाटामध्ये फक्त 2 नगरसेवक राहिलेले आहेत. मनसेचे किती शिल्लक आहेत तुम्हालाच माहिती आहे. त्यामुळे विरोधकांना विरोध करून द्या, आम्हाला आनंदच आहे. जोपर्यंत विरोधक अशा पद्धतीने कामं करत जातील तेव्हा सत्ताधारी पक्षाला जाग येणार आहे. त्यामुळे असे विरोधक हवेत आम्हाला. पण ह्या ठिकाणी निवडणूक जे होईल हे संपूर्ण शिवसेना भाजपची सत्ता ह्या कल्याण डोंबिवली महापालिकेवर 2026 साली पुन्हा एकदा जोमाने फडकेल या ठिकाणी बघवा, अशा पद्धतीचा विकास. कोणत्या मुद्द्यांवर निवडणुकीला सामोरे झालं? विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार आहे. तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेचे मुख्यमंत्री त्यावेळेचे एकनाथ शिंदे साहेब यांच्या निधीमधून कल्याण पश्चिममध्ये म्हणजे 100% म्हणजे 100 कोटीच्या वरती निधी या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर विश्वनाथ भोईर आमचे जे आमदार आहेत त्यांनी 200-300 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी येऊन संपूर्ण प्रभागामध्ये कल्याणच्या कामं आमचे सुरू आहेत. आज या ठिकाणी मला स्वतः जोशीबाग, मल्हारनगर, चिखलेबाग, नारायणवाडी, सुधाराव नगर, आता नीलम गल्ली या ठिकाणी 15 कोटी रुपयाचं काम या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. त्याचे कामाचे भूमिपूजन झाले, कामं पण सुरू झालेली आहेत. यांचं मनसेचं म्हणणं होतं पाठपुरावा त्यांचा होता, नारळ तुम्ही फोडता. पाठपुरावा करून काय होतंय? निधी आणणं महत्त्वाचं असतं. कधी लक्षात घ्या, या महापालिकेत आहे काय? हा निधी जर आला नाही तर तुझ्या पाठपुराला कोण विचारतंय? हा निधी फार महत्त्वाचा असतो. निधीशिवाय कामं होऊ शकतात का? नुसते पाठपुरा 1-2 अर्ज दिले, 3 अर्ज दिले, त्याला व्हॅल्युशन नाही ना. मला म्हणायचं आहे काय, रूपसंगमचा विषय कपिलने काढला. मी 2000 सालापासून रूपसंघाच्या विरोधामध्ये माझी जन इथे याचिका या होती. मल्हारनगरमध्ये कमीत कमी अनिल या ठिकाणी नगरसेवक होता तिथला. 2005 नंतर कधीही मल्हारनगरमध्ये पूर आलेला नाही आहे. म्हणजे अर्धवट माहिती लोकांना म्हणजे पत्रकारांना सांगायचं. म्हणजे अनिल जिजामाता कॉलनी, मल्हारनगर, जोशीबाग जो आहे ह्याच्यामध्ये 2005 साली पुराची होती. पण 2005 नंतर ह्या ठिकाणी जेव्हा आपण नाल्याचं काम केलं काळा तलावाच्या इथे, त्यानंतर मल्हारनगर, जिजामाता कॉलनी आणि जोशीबागेमध्ये पूर आलेला नाही आहे. त्यामुळे आमच्या राजवाटीत झालेलं नाही.
आले 2005च्या अगोदर आले. यांचा अभ्यास घरात पाणी आलेलं आहे, यांच्याच घरात पाणी आलेलं आहे. यांचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवू की शकते. आम्ही ती बातमी कव्हर केली होती, तुमच्या घरात पाणी होतं. आणि हे सांगतात पाणी माझ्या आलेलं आहे. घरामध्ये खालून जे अरे वा, यांचेच कर्म यांना नाही आहेत ते. लागतायत. आणि माझं घर आता ह्याच्यामुळे जे आता सेटीचं काम चालू आहे, सेटीचं काम चालू आहे, त्याच्यामुळे वर चढल्यामुळे खाली जे पाणी साठलं त्या पाण्यामुळे माझ्या घरात पाणी शिरलं. माझं घर आता खाली आहे, त्यामुळे ते पाणी आलेलं आहे. संपूर्ण वाड्यात पाणी नाही आलं, माझ्या घरात पाणी आलं आहे. हे लक्षात घ्या. याचा अर्थ माझं घर खाली गेलेलं असल्यामुळे, रस्त्याच्या खाली असल्यामुळे ते पाणी आलेलं आहे. आणि ते आम्ही जगजाहीर केलं आहे की पाणी आलं आहे. त्याचं कारण आमचं घर जे आहे हे 1985 सालाचं आहे. आम्ही ते घर जे आहे आमचे पिढीजात घर आहेत ते आमची, आणि त्यामुळे तिथं पाणी आमचं घर खाली गेलं आहे, त्यामुळे आलं पाणी. पण त्याचा अर्थ पुराचं पाणी नाही आलं आहे. लोकांना जे सांगतायत पुराचं पाणी कशाला बोलतात, तसं नाही आलेलं आहे. आणि त्यानंतर काय झालं, सेटीज प्रकल्पामुळे जे गटारी जे स्टेशनला चॉकअप आहेत, गटारी चॉकअप जे झालेले आहेत, त्याच्यामुळे बॅग पाणी फिरलं म्हणजे दीपक हॉटेलच्या इथे. आणि ते पाणी मागे आता आपली कल्याणची परिस्थिती अशी आहे की खाडी किनारा जो आहे, त्या खाडी किनाऱ्याच्या बाजूला सर्व बिल्डिंगा झालेल्या आहेत. त्यामुळे तिकडचा खाडी किनाऱ्याचं क्षेत्र जे आहे ते क्षेत्र आता बिल्डिंगाला प्लॅन पास करून तिथे झालं आहे. त्यामुळे ते पाणी बॅक फिरल्यानंतर खाडीचा भरतीच्या वेळी आणि पाऊस खूप चालू असताना काय वाटतं कपिल, नाल्यांचं यांनी आता सांगितलं, यांनी ते जे पाणी भरतं ते खाडीवर टाकलं आहे. एकंदरीत महापालिकेमध्ये नाल्यांचं नियोजन आहे? नाल्याचं नियोजन जे शून्य आहे त्याबद्दल, कारण का वारंवार तुमच्या माध्यमातून मी विषय घेतलेले आहेत की नाल्यातला गाळ नाल्यातच टाकला जातो आणि कशा पद्धतीने काम केलं जातं. आणि मल्हारनगरमध्ये पाणी भरलं आहे ह्याचे व्हिडिओ देखील माझ्याकडे आहेत. पण अगोदर मी हे बोलण्याच्या अगोदर एक सांगतो की मगाशी अरविंद दादा आमचे साहेब बोलले की काका की बाबा मनसेकडे किती उमेदवार आहेत किंवा मनसेकडे किती कार्यकर्ते, उबाटाकडे. आज पण छाती टोकून सांगतो की आम्ही कुठल्याही पक्षाचे आमदार, खासदार, नगरसेवक फोडून पक्ष बनवलेला नाही आहे. आणि आम्ही इलेक्शन ज्यांनी फोडून बनवलाय BJP पण त्यांनी छाती टोकून सांगत असतील, पण आमचा पक्ष हा स्वबळावर आणि स्वतःच्याच मेहनतीवर उभा आहे. भले आमच्याकडे आमदार नसतील, नगरसेवक नसतील, खासदार नसतील, काही नसतील, पण आज पण तुम्हाला सांगतो ह्या काळात आलावला जे CCTV कॅमेरे लागलेत हे मनसेच्या पाठपुराव्यामुळे लागलेत. आज पण मल्हारनगरमध्ये जे कामं होतात ते ड्रेनेजची कामं होतात, ते नळाची कामं होतात, लाईटीची कामं होतात, ते फक्त आमदार खासदार निधीच नसतो, इतर निधी पण असतो, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. आणि महानगरपालिकेत ज्यांनी चप्पल घासली असेल ना त्यालाच माहिती येते. ज्यांनी फक्त आमदार खासदारच्या जीवावरती निधी आणत असतील ना त्यांना ते बाकीचा निधी दिसणार नाही. 2 महिन्यावर आता निवडणुका येऊन ठेवल्या, जवळपास जानेवारीमध्ये निवडणुका लागू शकतात अशी शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे. काय वाटतं तुला, तो उभाटाचा पदाधिकारी आहेस, युती व्हावी की नाही? तो वरिष्ठांचा प्रश्न आहे. सन्माननीय उद्धवसाहेब, राजसाहेब, आमचे नेते सक्षम आहेत. युती करायची नाही करायची कसं आहे, पण आजपर्यंत जेवढेही सभा झाल्या असतील, आज आम्ही तुला वैयक्तिक काय वाटतं, 2 युती व्हावी की नाही? काय नाही हवं. विकासाच्या कामाकरता जर 2 भाऊ एकत्र आले, ठाकरे ब्रँड एकत्र आलं तर काय नाही हवं. आज बोलणारा नेता आमच्याकडे आहेत. आज आम्ही संपलेला पक्ष आहे. आमचे मान्य करता तुम्ही? आमचे मोरे साहेब म्हणाले आम्ही संपलेलो पक्ष आहे, पण आम्हाला आनंद आहे. आम्हाला संपवण्याकरता केंद्रातली एक मोठी ताकद आमच्या मागे लागली आहे. अरे कधी विसरणार, कधी तुम्ही स्वप्नातनं बाहेर येणार? आमच्यापर्यंत सकाळी जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही हा संपलेला पक्ष, एखादा माणूस संपला आहे, एखादा माणूस मेला आहे, मेलेल्या माणसाला काय करतात, त्याला एकतर त्याला अंतिम स्मशानात नेऊ त्याला. कपिल, काय वाटतं तुला, युती झाली पाहिजे, 2 ठाकरे बंधू एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे? नक्कीच. मनसे आणि उबाटा जे पण पक्षामधले जे कार्यकर्ते असतील किंवा जे असे आत्ता जे गणित चालू आहे त्यावरून नक्कीच व्हायला पाहिजे, जेणेकरून दोघांची ताकद वाढेल, दोन्ही भाऊ एकत्र येतील. आणि बऱ्याचशा लोकांची तीच इच्छा आहे, मराठी माणसाची इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र. काय वाटतं तुम्हाला, युती व्हावी दोघांची? युती व्हायला पाहिजे, कारण की आज सगळ्यांची प्रत्येकाने एकटं लढण्यापेक्षा जर एकत्र येऊन कारण की उद्देश आमचा एकच आहे, विकास व्हायला पाहिजे, विकास कामं व्हायला पाहिजे, आणि त्या अनुषंगाने युती होणं गरजेचं आहे. ठाकरे बंधूंची युती तुम्हाला डॅमेज फॅक्टर ठरू शकते? काहीच ठरू शकत नाही डॅमेज बिमेज. ह्या लोकांना आता उभाटा महाविकास आघाडीमध्ये पहिल्यापासून होती, त्यांना आता राजसाहेबांचा टेको हवा आहे. आत्तापर्यंत राजसाहेबांनी जेवढी भाषणं केली आहेत ते उद्धव साहेबांच्या विरोधात केले, त्याचे सर्व चित्रफित आमच्याकडे आहेत. त्यांनी उद्धवजींना काय काय बोललेत, काय काय नाही बोललेत हे सर्व आमच्याकडे आहेत. आणि उद्धवजी राज ठाकरेबद्दल काय बोललेत, यांचा जरी वरतून जरी मिलन झाला असेल
तरी कार्यकर्त्यांना माहिती आहे ही फक्त मतलबी युती आहे. आणि त्यामुळे मतलबी युती असल्यानंतर जनता जी आहे यांना माहिती आहे की उभाटा आणि मनसे हे जरी वरतून वाटे असेल तरी खरोखर मनापासून युती होणार नाही. की राजसाहेबांना उद्धवजी कधीही मान्य करू शकत नाही. हे फक्त दाखवायचे दात आहेत, खायचे दात वेगळे त्यांचे. भाजपाचे देखील पदाधिकारी आहेत. अनिलजी काय वाटतं तुम्हाला, ठाकरे बंधू एकत्र आल्यावर महायुतीला फरक पडेल, महायुतीसमोर आव्हान उभं असेल? आम्ही आमच्या ध्येय धोरणावर निवडणूक लढवणार आहोत. आमच्यासमोर कोण आहेत याचा विचार आम्ही करणार नाही. आमच्या नेत्यांनी त्याचा स्पष्ट आदेश दिलेला आहे, आपली रेग वाढवा. आपल्यासमोर आता एक लक्षात घ्या, तुमच्यासमोर कोण ना कोणतरी उमेदवार येणार ना. मग ती युती झाली नाही झाली, हे ब्रँड आला तो ब्रँड आला, त्या ब्रँडला आम्ही समोर लक्ष ठेवून काम करतच नाही. आमच्या पक्षाची भूमिका ही ठाम आहे का आपली रेग वाढवायची आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही आमचं काम करतोय. आणि निश्चित काही दिवसांपासून सध्या महायुतीमध्ये पण रस्सीखेच सुरू आहे. म्हणजे शिवसेना विरुद्ध भाजपाचं चित्र इथे पाहायला मिळतंय. उपजिल्हाप्रमुखांनी 2 दिवसापूर्वी स्वबळाचा नारा दिला होता, त्याला नरेंद्र पवारांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. भाजप पदाधिकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं? भाजप पदाधिकारून बघा, आता कसं आहे, काही लोकांचं म्हणजे TRP वाढवण्याकरता असे नारे हे समोर येत असतात. शिवसेनेचे नेते TRP वाढवतात. मी काय म्हटलं ते बघा, TRP वाढवण्याकरता काही नेते अशी वक्तव्य करत असतात. परंतु एक लक्षात घ्या, आपण हा विचार केला पाहिजे का ज्या पक्षामध्ये तुम्ही दोन्ही नेते एकमेकांवर टीका करतात. TRP कोण वाढवते? नाही, TRP म्हणजे माझं ऐका तर पहिले नीट तुम्ही समजून घ्या का आता हे जे म्हणतात, अहो यांना अधिकार दिला कोणी? फक्त वातावरण युतीचं बिघडवायचं, या दृष्टिकोनातनं काम करायचं. परंतु निश्चित सांगते, शिवसेना असो, भारतीय जनता पक्ष असो, अजित पवार असं, यांची युती अभेद्य आहे आणि या युतीच्या संदर्भात निर्णय घेण्याच्या अधिकार काम करते? युतीचं वातावरण बिघडवण्याचं काम कोण करतं इथे कल्याणमध्ये कोण काम करतं? स्थानिक नेते करतात. ते नाव आता वक्तव्य आली ना, तुम्हीच मगाशी नावं घेतली. नाव घेऊन मला कोणाला मोठं करायचं नाही आणि ती माझी सवय. साहेब तुमच्यावर दुसरा एक सांगतो काळ्या तळावच्या संदर्भात. आता काळा तळाव संदर्भात, हा काळा तळावचं काम पहिल्यांदा जे सुरू झालं त्यावेळेस मी सभागृह नेता होतो 2006 साली आणि पुंडलिक म्हात्रे अध्यक्ष होते. तेव्हा खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आम्ही आमच्या पुढाकाराने पूर्ण केलं आहे. 2006 साली हे आम्ही आमच्या पुढाकाराने केलेलं आहे. आणि राहिला प्रश्न, आता म्हणतात मल्हारनगर, जिजामाता, अहो या ठिकाणचा जे नाल्याचा आहे, जो नाल्याचा जो काळ्या तळावचा जो आहे तो नाला डायव्हर्ट करण्याचं काम अहोरात्र मेहनत करून, आज परिस्थिती काय, आज त्या ठिकाणी पुराचं पाणी येत नाही. आमचं दुकान, आमचा रोड हा सातत्याने दरवर्षी पाण्याखाली यायचा, परंतु मेहनत केली आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आम्ही ते काम करू शकलो. राहिला प्रश्न युतीच्या संदर्भात भाष्य करण्या इतका मी मोठा नाही, तो मला अधिकार नाही. माझे पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि रवींद्रजी चव्हाण हे या संदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय हे घेतील. एकंदरीतच तुमच्यावर आता भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट आरोप केला, युतीचं वातावरण बिघडवण्याचं काम तुम्ही करता. नाही, माझं तुम्ही जर नीट त्यावेळी मुलाखत बघितली असेल, याल तर तुमच्यासह जर युती झाली तर तुमच्यासह युतीच होणार आहे आणि जर युती नाही झाली तर आडवे करणार. ह्याचं कारण असेल, त्यावेळी आमच्या समोर जे आहेत, अनिल जेव्हा बोलला की समोर जे असतील त्यांना पराभूत केल्याशिवाय आम्ही जिंकून येऊ शकत नाही. हे निवडणुकीमध्ये हार जिते असते, त्यामुळे युती असेल तर आम्ही खांद्याला लढू. युती झाली पाहिजे की नाही? युती झाली पाहिजे, महायुती आहे आमची, झालीच पाहिजे ती. पण युती झाली नाही तर आम्ही तयार आहोत इलेक्शनला, हा मुद्दा आमचा. स्वबळावर लढणार तुम्ही? स्वबळाची तयारी आम्ही केलेली आहे. पण युती झाली, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी वरतून आदेश दिले की या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिका युतीत होणार, तर आम्ही त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी त्यांच्या आदेशाप्रमाणे काम करायला तयार आहोत. प्रत्येकजी काय वाटतं तुम्हाला, एकंदरीत जे सध्या राजकारण सुरू आहे, तरुण लोकप्रतिनिधी आहात, काय वाटतं तुम्हाला? नाही, आता तुम्ही युतीच्याबद्दल विषय काढला आणि ठाकरे बंधूंच्या बाबतीतचा विषय काढला, तेव्हा 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 इलेक्शन होत आहेत
आज खासदारकीचं इलेक्शन झालं, नंतर मग आमदारकीचं इलेक्शन झालं, तेव्हा हे दोघं भाऊ कुठे होते, का एकमेकांच्या विरोधात लढत होते. आज त्यांना जेव्हा हार पत्करायला वेळ आली तेव्हा त्यांना समजलं की आता आम्ही एकत्र आल्याशिवाय काय होऊ शकत नाही. मुंबई महापालिकेवर आम्हाला आमची सत्ता ठेवायची आहे, कुठेतरी आम्हाला स्थान मिळालं पाहिजे, बसायला जागा मिळाली पाहिजे, म्हणून ती गोष्ट की दोघं भाऊ एकत्र आहे. नक्कीच भाऊ एकत्र यावे. मतलबी युती आहे तुमची. ह्यांचे खासदार, ह्यांचे मुख्यमंत्री, ह्यांचे उपमुख्यमंत्री जे हे सगळे राजसाहेबांकडे का जात होते, म्हणजे आपलं ते नाही आता राज ठाकरेंची आमचे हे बघा एकनाथ शिंदे साहेबांचे रिलेशन नगर चौकाचे, म्हणजे या ठिकाणी शिवसेना हे यांची भूमिका ही यांची भूमिका महापालिकेत होती. ह्याच्यामध्ये 1.8 नगर चौक नाही, 28 नगर चौक जेव्हा झाले मनसेचे त्यावेळी शिवसेना मनसे युती होती आणि राजसाहेबांच्या टचमध्ये एकनाथ शिंदे साहेब त्यापासून होते आणि सातत्याने टचमध्ये होते. त्यामुळे मनसे सुद्धा सत्ताधारी पक्षामध्ये होते. युतीत होतात असं म्हणणं आहे त्यांचं. माझं वय काहीच नाही, मी फक्त प्रकरण बाहेर करतो, माझं वय काहीच नाही. अहो आता फक्त हे 2 जण आहेत, 2 पक्ष एकत्र जे दाखवतात हे TRP साठी आम्ही वेगवेगळे लढणार आहोत, हे वेगळे लढतील पण नंतर परत एकत्र मांडीवरती येऊन बसतील. ही पहिल्यापासून आलेली गोष्ट आहे. 2 भाऊ एकत्र आले, 2 भाऊ एकत्र आले तर मग येणार प्रॉब्लेम. 70,000 कोटीचा घोटाळा केला, 70,000 कोटीचा घोटाळा करून वॉशिंग मशीन मध्ये त्याला धुतलं, त्याला मांडीला मांडी लावली, ते आम्हाला चालेल. अशोक चव्हाण प्रकल्पाला त्यांना वॉशिंग मशीन मध्ये टाकलं, धुतलं, तो आम्हाला चालेल. सगळं या लोकांना भ्रष्टाचारी म्हणजे भ्रष्टाचारी मुक्त करायचं आहे यांना. म्हणजे भ्रष्टाचारी मुक्त म्हणजे काय, भ्रष्टाचारी लोकांना घेऊन सगळ्या लोकांना मुक्त करायचे, म्हणजे भ्रष्टाचारी मुक्त. अशा लोकांनी आमच्यावर भाष्य करायची. अरे 2 भाऊ एकत्र आले तर यांच्या पोटात कशाला दुखायला पाहिजेत. आणि आमची काय नाही, ज्याचा मोठा स्कॅन्डल 70,000 कोटी. आता बघा एक सगळ्यात मजेची गोष्ट अशी आली, यांच्या फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी यांचे जे पुत्र आहेत त्यांना पण घेतला ना रिंगणात आता 1800 कोटीचा. बरं ह्यांचाच आमदार, सत्ताधारी आमदार ह्यांचे प्रकल्प बाहेर काढतात, हजारो करोड रुपयाचे. जैन समाज बांधवांचा हिंदुत्वावर बोलायचा, पण हिंदू लोकांची जमीन बळकवायची, ती खायची आणि पूर्ण तोंडावर पडलं का पूर्ण वापस. एक तर ठिकाणं ह्यांची आमदार त्यांची आमदार यांची रशीखेच करतात. हा आमदार भ्रष्टाचारी, तो आमदार भ्रष्टाचारी. अहो यांचा भ्रष्टाचार संपत नाही, याने आमच्याबद्दल बोलावा नाही. हे भ्रष्टाचारी माणसं येणाऱ्या 2 भावाच्या निवडणुकीला एकत्र. बरं राजसाहेबांची चहा चालते काय ना रोज सकाळी 10 वाजता. मोरेसाहेब काय सांगाल. हे बघा निखिल वागळे जे पत्रकार आहेत त्यांची प्रेस फार महत्त्वाची झालेली आहे की बाळासाहेब असताना भ्रष्टाचार होत नव्हता, पण उद्धवजींना त्याला लिगली भ्रष्टाचाराला स्वरूप दिलं. 15-20% हे डायरेक्ट मातृश्रीवर. हे माझं म्हणणं नाही, पत्रकारांचं म्हणणं आहे. आणि उद्धवजींच्या बाबतीत वाघळे साहेब बोलले 20% जे आहे डायरेक्ट पैसे मुंबई महानगरपालिकेचे हे मातोश्रीवर जात आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार बाबतीत उभटा ते बोलूच नाही. त्यांचे नगरसेवक जे आता आमदार फुटले हे सर्व ईडी मध्ये भ्रष्टाचारामध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होते ना आमदार ते, मग त्याच्यावर हे झाले ते भ्रष्टाचारी होते. आणि मला सांग पाटणकरांवर ईडीची चौकशी चालू झाली, पाटणकरांवर. त्यावेळी मात्र शिंदेसाहेब गुवाहाटीला गेले होते, त्यांना आदित्य साहेबांनी सांगितलं मुंबईत प्रवेश देणार नाही. पण पाटणकरांची ईडी चौकशी चालू झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व आमदारांना या मुंबईमध्ये प्रवेश झाला, शांततेत प्रवेश झाला, कुठलाही गोंधळ झाला नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांची आक्रमकता माझ्या अंगात आहे, पण अरविंद मोरेचं नेतृत्व गांडून असावं असं अरविंद मोरेचं प्रामाणिक या ठिकाणी म्हणणं आहे. एकंदरीतच आपल्यासोबत आता या पॅनल क्रमांक 9 मधले सर्वच राजकीय प्रतिनिधी, सर्वच राजकीय पक्षातले नेते या ठिकाणी उपस्थित होते. एकंदरीतच या 9 पॅनलमध्ये जी विकास कामं सुरू आहेत त्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली. सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी आपली बाजू देखील मांडली. जिल्हा वार्ताच्या माध्यमातून हे चर्चासत्र इथून पुढे देखील असे सुरू राहणार आहेत. त्यामुळे जिल्हा वार्ताचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इंस्टाचं पेज फॉलो करा आणि नक्कीच हे चर्चासत्र कसं वाटलं याबद्दल कमेंट करा.